नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एक 2 वर्ष वयाच्या केशर आंब्याची बागेची छाटणीची आज आपण उत्पादनाच्या छाटणीचा व्हिडिओ बनवतोय। आज मार्केटमध्ये बरेच ठिकाणी छाटणीच्या नावाखाली खूप मोठं ट्रेडिंग आणि स्कॅम व्हायला लागले। कोण पण सुटतंय आणि आंब्याची छाटणी करतंय। आंब्याच्या झाडाच्या छाटणीच्या फांद्या जमिनीवरती पाडल्यानंतर त्या ठिकाणी त्या नवीन फांद्यांना मॅच्युरिटी येऊन उत्पादन निघायला किमान 6 महिने लागते। मग आता ह्या जुलै महिन्यामध्ये जर आंब्याच्या बागेची जर पूर्ण हार्ड कटिंग घेतली, आज छाटणीची माहिती नसणारा एखादा माणूस हुशार असतोय आणि 10 वेडी वाकडी दारोडी पेतडी गंधडी त्या ठिकाणी घेऊन तो छाटणीवाला सगळं शेतकऱ्यांची वाट लावायला लागलाय। तर या ठिकाणी झाडाची कॅनोपी जर बघितली तर आपण छाटणीची योग्य पद्धत काय आहे छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतोय। तर या ठिकाणी बघा, हे 2 वर्ष वय वाढलेलं झाड आहे। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये सूर्यप्रकाश पडेल एवढेच फांदे आपल्याला आतमध्ये काढायचे आहेत। बघा, कटिंग केल्यानंतर तुम्हाला दिसणार पण नाही काढलेलं। याच्या आतमध्ये पूर्ण सेंटर ओपन करायचं आपल्याला। सेंटर ओपन केल्यानंतर काय होईल की वरून सूर्यप्रकाश आतमध्ये येईल, वरून सूर्यप्रकाश आतमध्ये येईल आणि प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होईल। आणि या ठिकाणी आतमधल्या काढलेल्या ज्या फांद्या आहेत बघा, हे पण फांदे आपण काढतोय। फांदी काढणं आणि कट करणं ह्याच्यामध्ये बरेच फरक आहे। तर मार्केटमध्ये काय व्हायला लागले, कोणी पण उठलंय आणि छाटणीच्या कात्री छाटणी घेऊन शेतकऱ्याचं पूर्ण वाट लावायला लागले। आज अशा प्रकारच्या फांद्या झाडाच्या पूर्ण जर अशा कट मारल्या तर इथं नवीन येणाऱ्या फांदींना, अशा कवळ्या फांदींना लवकर आंबा लागत नाही। त्यामुळे आपल्याला बागेची फक्त विरळणी करायची आणि कल्टर देऊन आपल्याला पुढच्या वर्षी उत्पादन हे आपल्याला मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आंबा यायचा असेल तर आपल्याला बागेची पूर्ण कटिंग करणं एकदम टाळावं। कारण की आज सोशल मीडियावर बरेच आंबा किंवा सीताफळ, डाळिंब किंवा ऊस बांधणारे शेतकरी सुद्धा आज कात्री घेऊन छाटणी करायला चाललेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान व्हायला लागले। तर या झाडाची कॅनोपी जर बघितली तुम्ही तर एकदम मस्त आहे। जमिनीकडे येणाऱ्या फांद्या पूर्ण आपल्याला कमी करायच्यात। जमिनीच्या दिशेला गेलेल्या फांद्या आपल्याला पूर्ण कमी करायच्यात आणि आतमध्ये सूर्यप्रकाश येईल अशीच आपल्याला एवढी मोठ्या फांद्या काढायच्यात। तर आज या ठिकाणी सांगोल्यातील उद्योजक शिक्षक रावसाहेब सावंत सर यांची ही केशर आंब्याची बाग आहे। आज बघितलं तर आतमध्ये पूर्ण सुटसुटीत झाड आहे आणि वरून बघितलं तर पूर्ण एकदम उलटा छत्री टाईप आपण ह्याला विरळणी केलेली आहे। तर आतमधल्या फक्त फांद्या आपल्याला विरळणी करायच्या आहेत, ह्या फांद्या छाटणी करायच्या नाहीत, तरच तुम्हाला पुढच्या वर्षी लवकर आंब्याचे उत्पादन येईल। बघा, आतमध्ये एकदम सुटसुटीत फांदे केल्यामुळं आपल्याला चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश प्रत्येक झाडाला, प्रत्येक फांदीला मिळेल आणि योग्य ती झाडाला छाटणी विरळणी करून आपल्याला खत व्यवस्थापन करून ह्या वर्षी लवकर कल्टर द्यायचं आहे। हे लवकर कल्टर दिल्यामुळे काय होईल की पुढच्या वर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये अक्षय तृतीयेच्या आधी आपला आंबा चालू होईल। तर अधिक माहितीसाठी आणि आंब्याची छाटणी व्यवस्थित करायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। धन्यवाद।